तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही याचं फिनिशिंग बघू शकता। जे बॅक आणि फ्रंट जे आहेत तर ते पूर्ण पॅक आहेत आणि आपण साइड हुक असं पूर्ण प्रोफेशनल आणि फिनिशिंग सोबत इथं साइड हुक जे आहेत तर ते लावलेले आहेत। कुठेही कापड खेचलेलं किंवा ताणलेलं दिसणार नाही। हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजला जे बॅक आणि फ्रंट आहेत पूर्ण पॅक आहेत आणि आपण साइड हुक इथं लावणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर सगळ्यात आधी मी असं प्रिन्सेस कट जे ब्लाउज आहे पूर्ण रेडी केलेला आहे शिवून, आणि त्यानंतर अंडरग्राउंड पाइपिंगचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि त्यानंतर मी पूर्ण ब्लाउज असं रेडी केलेला आहे, स्लीव सुद्धा जोडून घेतलेले आहेत आणि फिटिंगचं जे माप आहे तर मी असं मार्किंग केलेलं आहे फिटिंगचं। तर दोन्ही साइडला मी असं फिटिंगचे जे माप आहे तर ती टाकलेले आहेत, मार्किंग केलेलं आहे। आणि आपल्या उजव्या साइडला आपण जे हुक आहे तर ते लावणार आहोत, कारण उजवी जी आपली साइड आहे तर ती साडीमध्ये एका साइडला पूर्ण कव्हर होऊन जाते, तर त्यामुळे चेन किंवा हुक लावताना आपल्याला ब्लाउजला उजव्या साइडलाच लावायचे आहेत। आणि त्यानंतर आपण ज्यावेळी फिटिंगची मापं घेत असतो तर जे मार्जिन आहे दोन्ही साइडचं सेम यायला हवं, तर कुठेही कमी किंवा जास्त यायला नको। तर आपण जे मार्जिन इथं दोन्ही साइडला घेतलेलं आहे तर ते दोन्ही सेम आलेलं आहे। जर एका साइडला कमी किंवा एका साइडला जास्त जर झालं तर एका साइडला ब्लाउज जे आहे खेचलं जातं, तर त्यामुळे मार्जिन सुद्धा दोन्ही साइडला आपण ज्यावेळी सोडतो तर त्यावेळी मार्किंग करताना दोन्ही साइडला मार्जिन आपण मोजायचं आहे की सेम आपलं आलेलं आहे, आणि त्यानंतरच आपण असं मार्किंग टाकायचं आहे। तर आता आपण डाव्या साइडला आपलं फिटिंगचं जे माप आहे तर ते फिटिंगचं माप आपण इथं टाकून फिटिंग करणार आहोत एका साइडला सगळ्यात आधी। तर इथं हात रुंदीचं मी माप घेतलेलं आहे 6.5 इंच। ब्लाउज सरळ करून सगळ्यात आधी आपण सरळ बाजूला टिप मारून घेणार आहोत। एकदम काटोकाट किनारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। आता टिपी मारून घेतलेली आहे। एक्स्ट्राचं सगळं आपण इथे जे कापड आपलं राहिलेलं आहे शिल्लक ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि परत आपण ब्लाउज जे आहे उलट करून घ्यायचं आहे। तर हे आपण जी माप फिटिंगची टाकत आहोत तर ती डावी साइड आपण इथं रेडी करत आहोत, कारण उजव्या साइडला आपल्याला हुक्स लावायचे आहेत। आता त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक दाबटीप घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित आपण ही दाबटीप घ्यायची आहे। आता त्यानंतर जे मी मार्किंग इथे केलेलं आहे त्या मार्किंग वरून आपण अशी टिप घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मी इथे लॉक केलेलं आहे। त्यानंतर आपण फिटिंगची जी टिप आहे तर ती इथं मारत आहोत। तर यानंतर तुम्ही आतमध्ये एक 2-3 टिपा आणखी मारू शकता। तर एक फिटिंगची इथं मी टिप मारलेली आहे आणि फिटिंग जी आहे आपल्या ब्लाउजचं तुम्ही बघू शकता एका साइडचं खूप छान असं आलेलं आहे। एका लाईनमध्ये फिटिंगची जी टिप आहे तर ती आपली एका साइडची आलेली आहे। तर आता आपण बघणार आहोत दुसरी साइड जे आपण हुक्स लावणार आहोत। तर आता आपण जे फिटिंगचं इथं मार्किंग केलेलं आहे तर त्या फिटिंगच्या मार्किंगवरून मुंड्याच्या अगदी 1 इंचावरती आपण इथं टिप घेणार आहोत। एकदम जास्तही आपल्याला इथं खाली टिप नाही घ्यायची, फक्त मुंड्याच्या खाली आपण 1 इंच इथं टिप घेणार आहोत। तर इथं मी मोजत आहे हात रुंदी। इथं हात रुंदी आपण इथं मार्किंग केलेली आहे 6.5 इंचावरती, आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे तर त्यावरून आपण अशी टिप घ्यायची आहे। तर टिप तुम्ही बघू शकता की आपण मुंड्याच्या फक्त 1 इंच खाली घेतलेलं आहे, पूर्ण आपण अगदी बॉटमपर्यंत टिप नाही घ्यायची, फक्त मुंड्याचे 1 इंच किंवा अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता। तर मी ते 1 इंच मुंड्याच्या खाली तर तुम्ही इथं बघू शकता टिप मी इथे घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे लॉक सुद्धा केलेला आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं कट्स द्यायचा आहे, आडवा कट्स जो आहे तर इथं द्यायचा आहे। आणि जी लाईन आपण फिटिंगची एका साइडला मार्किंग केलेली आहे तर तीच लाईन आपण दुसऱ्या साइडला सुद्धा अशी मार्किंग करायची आहे। तर दोन्ही साइडला मी असं फिटिंगचं जे मार्किंग आहे तर ते केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण जे इथं मार्किंग केलेलं आहे तर तिथून आपण कापड जे आहे आपलं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण अशी टिप मारून घ्यायची। तर टिप मारताना सुद्धा आपण अशी काटोकाट टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून जे फिनिशिंग आहे आपलं तर ते सुद्धा एका साइडने छान वाटतं। तर दुसरी ही साइड आपण अशीच आता
व्यवस्थितपणे आणि फिनिशिंग सोबत करून घ्यायची आहे। तर जी आपली फिटिंगचं मार्किंग केलं होतं तर त्याच फिटिंगच्या मार्किंगवरती आपण असं जे आपलं कापड आहे तर ते फोल्ड करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साइड आपल्या अशा रेडी झालेल्या आहेत। आणि आता ह्याचं तुम्ही फिनिशिंग सुद्धा बघू शकता। तर एक साइड जी आहे आपली पूर्ण अशी व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपण रेडी करून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर असं आपलं हुक आणि आय पट्टी आपली अशी रेडी झालेली आहे। तर आता आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे कापड जे आहे डबल फोल्ड करायचं आहे, तर त्या हिशोबाने आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं इथं। आणि त्यानंतर हे जे कापड आहे तर त्याचं डबल फोल्ड करून आपण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता पूर्ण जो त्रिकोण भाग आहे पूर्ण आपण तिथलं कापड जे आहे पूर्ण असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण परत एक दापटीपाशी मारून घ्यायची आहे। जसं आपण ड्रेसला किंवा कुर्तीला आपण साइड कट मारतो तशा प्रकारे आपण इथं जो आपला साइड कटचा जो शेप आहे तशा पद्धतीने आपण इथं द्यायचा आहे। तर दुसरी ही बाजू आपण अशीच कंप्लीट करून घ्यायची आहे। तर दोन्ही साइड आपल्या अशा रेडी झालेल्या आहेत। हुक आणि आयची पट्टी जी आहे आपली अशी रेडी झालेली आहे। तर आता आपण इथं आणखीन एक पट्टी जी आपण आय करतो त्या साइडला आपण इथे एक पट्टी लावून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी इथं तुम्ही फिनिशिंग बघू शकता। आपलं जे हुक आणि आयची पट्टी आहे प्रॉपर अशी आपली तयार झालेली आहे। कुठेही तुम्हाला कापड कमी किंवा जास्त इथं होणार नाही, अगदी व्यवस्थितपणे येते ही पट्टी। आता जिथे आपण आय करतो तर त्या साइडला आपण ही जी पट्टी आहे मी इथं 3.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे। कापड आणि अस्तर या दोन्ही पट्ट्या ज्या आहेत मी इथं 3.5 इंचाच्या घेतलेल्या आहेत। तर आता वरच्या साइडला थोडंसं मी इथं फोल्ड करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर हे जे कापड आहे तर ते दोन्ही साइडला आपण असं स्ट्रेट आधी कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही साइडला आपण इथं असं फोल्ड सगळ्यात आधी करून घ्यायचं। जर तुमचं सिंथेटिक कापड असेल तर ते लगेच फोल्ड होतं, तर हे जे आहे कापड ब्रॉकेटमध्ये होतं तर त्यामुळे सगळ्यात आधी मी तर दोन्ही साइडला फोल्ड करून मग परत एक फोल्ड मी तर नंतर मारलेला आहे। तर दोन्ही साइडला मी असं सगळ्यात आधी फोल्ड इथं करून घेतलेला आहे। आणि दाखवल्याप्रमाणे अजून एक फोल्ड आपण अशा पद्धतीने करायचा आहे। तर ही जी आपली पट्टी आहे तर ती अशी तयार झालेली आहे आणि ही जी पट्टी आहे तर ती आपण आय करतो तर त्या साइडला आपण अशी लावून घ्यायची आहे। तर इथे मी आय बनवणार आहे तर त्या साइडला आपण अशी पट्टी जी आहे तर तिथं अशी लावून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आणि जी दुसरी साइड आहे तर तिथे आपण हुक्स लावून घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे ही जी पट्टी आहे आपण अशी
आईच्या साईडला इथं लावून घ्यायची आहे। तर इथं आपली पट्टी सुद्धा अशी जॉईंट करून झालेली आहे आणि एकदम फिनिशिंग सोबत आणि प्रॉपर अशी आपली हुक आणि आय पट्टी अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आणि फिनिशिंग सोबत अशी रेडी झालेली आहे। कुठेही आपल्याला हुक लावल्यानंतर सुद्धा ताणत नाही किंवा कुठेही कापड खेचत नाही। तर आता आपण इथं करणार आहोत हुक्सचं मार्किंग। तर हुक्स जे आहेत एका साईडला आपण ज्यावेळी लावतो तर त्यावेळी फार कमीही नाही घ्यायचे, तर थोडे जवळजवळच घ्यायचे, कारण एका साईडला ज्यावेळी आपण हुक्स लावतो तर त्यावेळी ताणण्याची शक्यता असते। तर त्यामुळे हुक्स जे आहेत तर थोडे जास्तच घ्यायचे। तर मी इथं 6-7 हुक जे आहे तिथं मी मार्किंग केलेलं आहे हुकचं। तर आता मी हुक्सचं मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे तर या पट्टीच्या वरच्या साईडला आपण इथं लुक्स तयार करणार आहोत आणि ते सुद्धा आपण असं मार्किंग इथं करून घ्यायचं आहे। तर एकदम प्रॉपर असं आपलं हुक आणि आय पट्टी इथं तयार झालेली आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।